गाडी मोसम आलेली असते आणि टाइम संपलेला असतो. आता आपल्याला रेडिएटर पुन्हा पाणी वाजता गमून कसं नाही का म्हणतात असते वेळेचं बंधन असतं. मला सरपंच सांगितलं मला सव्वा काय त्या गाडीवर तू कारण देवाची सेवा आम्ही करत नसतो. मी नेहमी सांगत असतो मी पाकिट बघून कधीच कीर्तन मला कोणी सांगू दे बसले आणि हे बाबा आहेत आमचे पाठवकर कोणते आहेत लकडे बाबा आहेत सर्व मंडळी आपली आहेत मला पाकिट बघून कधीच कीर्तन करत नाही. मी देवाची सेवा अंतकरणातून करतो आणि जो अंतकरणातून सेवा करतो तेव्हा देव काहीच कमी पडत नाही. आम्हाला स्वतःच्या जिंदगीतला अनुभव विषय म्हणून अशोक सहाचारणाच्या अभंगाच्या भावात थोडं असताना मुखातून वेळ ऑपरेशनचं बाहेर पडले असतील बोधीचा दोष करून त्याला दोष करून मानले पण सगळे जे काही बरोबर बोललो असेल ते साळुंकी मंजूर बोलत असे वाढायचे कविता धनी वेगळा माझे गुरुजी ज्यांनी पंडित भजन सम्राट रघुनाथ खंडाकर गुरुजींचा पाया असला ज्यांनी याचं कारण माझं कारण त्यांच्या काळाला मिळते सेवा ही अंतकरणातून पाहिजे. अरे देवाची सेवा करतो कोणाच आयुष्य मिळालं बोला कोरोनाच्या काळात किती माणसं गेली चांगली बाई सेवा निघली कीर्तन काय गेले गेले का नाही मला आपण काय म्हणजे देवानं आपल्याला बोलच काठीवारीचा नाही दिवाळीचा बोलता देवाची सेवा त्याची खरी सेवा स्वामी अधिक 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 सेवा करता बघा कृष्णेश्वर बाबांच्या कारणाला भेटले वेगळं का चुकीचं शोर लागले पाहिजे शोर असे शोर काढायला डोळे पांढरे होते असं वाटतं पडतो काही जागे होता सांगतो तुम्हाशी नाही तरी केला नका जर मोबाईलवर पुन्हा नाही मारा. या देहामध्ये सगळ्या गोष्टी प्राप्त करता येतात पुन्हा दुसऱ्या देहामध्ये काही गोष्टी प्राप्त करता येत नाही. या देहातून देवाचं नामचिंतन करता येतं बरं का म्हणून देव दिला देव भजना तिने इंद्रिय हातपाळी कान डोळे मुख बोलाया वचन तिने तू जोडची नारायण नाश जीव पण लक्षात ठेवा. राम म्हणता रामची या देहामध्ये म्हणून संत समागमे करावी आवडी करावी तातडी महाराज काय म्हणले संत चरणी भाव धरा पण संतांच्या चरणावर भाव धरल्यानंतर फलप्राप्ती मुक्ती सावित्र देवरा सर्वक्षणी नामस्मरण करा मुक्ती सावित्र देवरा हेची करा हे बापांनो हेची करा धनधारा पुत्र जन बंधू सोय विष्णू सर्व विद्या हे जाणून शरणारी हा देवाची हो पार
किंमत किती असेल इतर फळाची किंमत वेगळी याची किंमत किती ते माझ्या गळ्यात असते ते काय हार 23 आता नाही हार 23 आता नाही हार कधी आहे हार 23 लक्षात हा हार नाही महाराज हा माझ्या भगवान पंढरीश परमात्म्याचा प्रसाद आहे आणि हा माझ्या गळ्यात घातला मी डोळ्याने बघितलं नाही काढायची का माणसं आमचा परिणाम कशामुळे देवाचं नाव स्मरण करतो मला हा भगवंताचा प्रसाद माझ्या गळ्यामध्ये आहे बरोबर ना तुम्ही सगळ्यांनी बघितला माझ्याकडे हा मला आत्ता घातलाय मी डोळ्याने बघितला हा मला आत्ता मिळालाय तुम्हाला पण मिळणार उठा जागे भरे आता स्मरण करा पण नाही आता भावेचरणी ठेवा माता दोन गोष्टी केल्या महाराज तर जन्माला येणं आणि मरणं सगळ्या दुःखात गाडून हे जर दुःख चुकवायचं असेल तर देवाचं नामस्मरण आईची जोडी करा रामकंठी धरा तिने तुझे ठेवा हो आयुष्य विठोबाचे नाम हे उच्चारतात खंडेश्वर परत जन्माला यायची भांगड त्याच्याकरता काय करावं लागेल देवाचं स्मरण यादसाठी केला होता यादसाठी
जीवन परिपूर्ण होण्याकरता जीवनाचा शेवटचा दिवस गोड होण्याकरता मी अट्टास केला त्यासाठी केला होता अट्टास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा शेवट तो भला आणि माझा बहु कशामुळं सदानाम घोष म्हणून स्मरण करा पडली भावे जगी देवा होता सुगवा व्यथा जन्माच्या महाराष्ट्रात आम्ही पर्यंत करू ते सहन दारा पुत्र बंधू सोयरे मध्ये तुम्हाला सांगू का ते कसं ऐका म्हणजे दुसऱ्याच्या आता जगामध्ये किंमत कुणाला आहे जगामध्ये किंमत कुणाला आहे धनवंताला की हो होय विधानसभेला तिकीट कुणाला आहे पैशावाल्याला बरोबर आहे का म्हणून जगामध्ये किंमत कुणाला असेल तर धनवंताला की सर्व मान्यता आहे पण महाराज म्हणतात धन करा तुम्हाला दारा दारा म्हणजे कोण पत्नी दारा हा शब्द पत्नीने वापरला धन दारा पुत्र मुलगा जन बंधू सोयरे महाराज म्हणतात सर्व मिथ्या हे सांगू हे सगळं मिथ्या आहे का धन बँकेत राहणार धन बँकेत राहणार गाई गोठ्यामध्ये पत्नी दाराच्या उंबरड्यापर्यंत मित्र स्मशानापर्यंत मुलगा अगदी देईपर्यंत पण चित्तेमध्ये जावं लागतं पूर्वीचा काळ बरा होता महाराज पती गेला तर महाराज पत्नी सती जायची आता तो नियम काढला पाहिजे गव्हर्नमेंट गाडी मोसमला आलेली असते आणि टाइम संपलेला असतो आता तापलेलं नाही भेटत पुन्हा पाणी वगैरे जाऊन कसं नाही का म्हणतात असं ते वेळेचं बंधन असतं मला सरपंच सांगितलं महाराज सव्वा काय त्या गाडीवर तू कारण देवाची सेवा करत नसतं मी नेहमी सांगत असतो मी पाकिट बघून कधीच फिरतो कोणी सांगू देतो बसले
आणि बाबा आहेत, आमचे पांडवकर बोलचे आहेत, मुलाकडे बाबा आहेत, सर्व मंडळी आपली आहेत मला. बाकी बघून कधीच कीर्तन करत नाही. मी देवाची सेवा अंतकरणातून करतो आणि जो अंतकरणातून सेवा करतो तेव्हा देव काहीच कमी पडत नाही. आम्हाला स्वतःच्या जिंदगीतला अनुभव विषय म्हणून अशोक 6 चरणाच्या अभंगाच्या भावात जोड असताना मुखातून वेळ आपल्या शब्द बाहेर पडले असतील, बुद्धीचा दोष करून त्याला दोष करून मानले. पण सगळे जे काही बरोबर बोललो असेल ते साळुंकी मंजूळ बोलत असे वाढायची कविता धनी वेगळा. माझे गुरुवजे ज्यांनी पंडित भजन सम्राट रघुनाथ खंडाकर गुरुजींचा पाया रचला, ज्यांनी पुंडलिक